वसई विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बहुजन विकास आघाडीने आता प्रचारात आघाडी घेतलेली आहे आणि आपण जर बघितलं तर आपण आता प्रभाग क्रमांक 20 या ठिकाणी उभा आहोत आणि या ठिकाणी प्रचार यंत्रणा ही जोमाजोमाने चालत आहेत। आपल्यासोबत उमेदवार आहेत। ताई, कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे? प्रचार आम्ही गेले 2 आठवडे लोकांशी संवाद साधत आहोत, लोकांना भेटत आहोत। आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो। लोक सतत आम्ही सिटीलाच मत देऊ, आम्हाला परिवर्तन हवं आहे, आमची कामं करून पाहिजे, आम्ही सिटीलाच वोट देऊ। लोक चांगला प्रतिसाद देतात। लोक काय विश्वास वाटतोय? हां, लोक सिटीलाच आम्हाला वोट देतील हा विश्वास आहे। ते परिवर्तन त्यांना पाहिजे, मग ते सिटीलाच वोट देतील। तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने आज या ठिकाणी कॉर्नर मीटिंग सुरू आहेत? हितेंद्र ठाकूर हे स्वतः येऊन या ठिकाणी सगळ्यांची विचार संबोधित केलेले आहेत। 2 हफ्ते झाले प्रचार चालू आहे। डोर टू डोर प्रचार करतोय। घराघरातून लोक येतात, त्यांना बोलवा लागत नाही आणि पैसे देऊन माणसं आणायला लागत नाही। घराघर लोक येतात। सर्वांना एक बदल हवा आहे। अपक्ष उमेदवार हा एक उभा आहे आमच्या पक्षाचा। तो अपक्ष नाही, तो बीजेपीचा उमेदवार आहे का बहुजन विकास आघाडीला हरवायचा आहे। पण आता लोकांनी ओळखलेलं आहे सर्वांनी का सिटीला मतदान करायचं आहे, 4 सीटा निवडून आणायच्या आणि आप्पांचा झेंडा उंच करायचा आहे। निश्चित आपल्यासोबत आरपीआय गटाचे देखील काही पदाधिकारी आहेत। सर, काय सांगाल, आपला आज बिनशर्त बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिलाय? आम्ही फार पूर्वीच म्हणजे फॉर्म भरण्या अगोदरच आम्ही बहुजन विकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। कारण एवढंच आहे की वसई विरार महापालिका क्षेत्रामध्ये वसई विरारमध्ये आपल्याला लोकशाही टिकवायची आहे। कारण हे आप्पांनी किंवा बहुजन आघाडीने सर्व धर्माच्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी पाहिलं एकंदरीत याच्यापूर्वी जे काय सभापती झाले किंवा जे पदावर गेले ते प्रत्येक जातीच्या धर्माला न्याय मिळालेला आहे। आणि त्यामुळं आम्ही ठरवलं की आपल्याला या ठिकाणी आम्ही मिटिंग घेतली आणि मिटिंगमध्ये ठरवलं की आपण या ठिकाणी बहुजन विकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा द्यायचा आहे आणि कोणत्याही परिस्थितीत या महापालिकेमध्ये बहुजन आघाडी सत्ता आली पाहिजे। आम्ही सोबत आहोत, आम्ही मित्रपक्षासोबत राहणार आहोत। आम्ही सुद्धा गेल्या नगर परिषदपासून एक जुना मित्रपक्ष म्हणून आम्ही त्यांचे काम केलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत युती करायला काही हरकत नाही। आम्ही तसा निर्णय घेतलेला आहे। निश्चित सर, तुम्ही काय सांगाल? आज प्रचार यंत्रणा शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आणि जोमातोमाचा प्रचार हा या ठिकाणी सुरू आहे। महिलांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। हा प्रचार हा अंतिम टप्प्यामध्ये येत आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये येत असलेल्या प्रचाराचं जर रणधुमाळी आपण जर बघितली तर वसई विरारमध्ये जनसैलाब उतरलेला आहे, जनसैलाब। आणि जवळजवळ जेवढ्या महानगरपालिकेचे महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे रणशिंग फुंकलेलं आहे किंवा जिथं जिथं निवडणुका चालू आहेत त्यामध्ये हितेंद्र ठाकूरांचं अस्तित्व काय आहे हे महाराष्ट्राला बघायला मिळत आहे। आणि ही निवडणूक जनतेनं जनतेच्या हातामध्ये घेतलेली आहे आणि खरी लोकशाही काय आहे, लोकशाहीचं दमन ज्या पद्धतीने केलं चाललं होतं त्याचं प्रत्युत्तर वसई विरारमधून आप्पांच्या नेतृत्वाखाली मिळणार आहे। आणि येत्या महानगरपालिकेमध्ये प्रचंड बहुमताने पुन्हा इतिहास या ठिकाणी आप्पांच्या नेतृत्वाखाली घडणार आहे। तुम्ही काय सांगाल सर? मी दिलीप गायकवाड, आदिवासी दलित सेना संस्थापक आहे। बहुजन विकास आघाडीचा पालघर जिल्हा सरचिटणीस आहे। आम्ही 30-35 वर्षापासून आप्पाच्या बरोबर आमचं मैत्रीचं नातं असून आम्ही अनेक वेळा त्यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे। आणि आतासुद्धा आम्ही कुठला एक उमेदवार संघटनेचा उभा न करताना संपूर्ण कार्यकर्त्यांची मिटिंग घेऊन जिल्हा अध्यक्ष पालघर जिल्हा आमच्या आदिवासी दलित सेनेचे त्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आप्पांना। आणि बहुजन विकास आघाडीचे जास्त मतांनी जास्त उमेदवार येतील ही आम्हाला खात्री आहे। त्याबद्दल सर्व मतदारांना आम्ही आवाहन करतो की कुठल्याही जातीवादी पक्षाला मतदान न करता बहुजन हितासाठी सर्व जाती धर्माला घेऊन चालणाऱ्या हितेंद्र ठाकूर उमेदवारांना शिटीला मतदान देऊन बहुमताने निवडून द्यावे अशीच मी त्यांना विनंती करतो। आप क्या कहोगे? यहाँ पे अभी सब जाति धर्म के लोग यहाँ पे इकट्ठा हुए हैं, किस तरह से प्रचार शुरू है? भाई अच्छा सहयोग मिल रहा है बहुजन विकास आघाड़ी को और हम लोग तो पार्टी के कार्यकर्ता हैं और
सब वोट देने के लिए यहाँ पे जितने भी है सब वोट देने के लिए एकदम उत्साहित है। देखो ना जोर शोर से प्रचार चालू है एकदम दबा के, और बहुजन विकास आघाड़ी की सीट और महापौर सब यहाँ आने वाले हैं 100%। नक्कीच आपण जर बघित असेल तर कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि वसई विरार महापालिकेवरती बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकेल असा विश्वास देखील यावेळी सर्व कार्यकर्ते आणि उमेदवारांकडून व्यक्त केला जात आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, वसई।